डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद परिसरातील स्वामी समर्थ चौकात मागील काही महिन्यांपासून रस्त्याच्या मोकळ्या जागेत ताडपत्री लावून चायनीज सेंटर सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या उघड्यावरील दुकानात सर्रास गॅस सिलेंडरचा वापर केला जात असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. वर्दळीच्या रस्त्यावरच अशा प्रकारे व्यवसाय सुरू असताना पालिकेच्या फेरीवाला आटा पथकाकडून या दुकानावर कारवाई का होत नाही असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जातोय. कारण याच भागात चायनीज वडापाव सेंटर किंवा हातगाड्या सुरू करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिका आणि प्रशासनाकडून तत्परतेनं कारवाई केली जाते. मात्र स्वामी समर्थ चौकातील या चायनीज सेंटरकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या दुकानाला झगमगत्या विद्युत रोषणाईनं आकर्षक स्वरूप देण्यात आलंय आणि हे दुकान सुरू झाल्यानंतर चौकाच्या आजूबाजूला इतर फेरीवाल्यांनीही आपली दुकानं थाटल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत स्वामी समर्थ चौकात मोठ्या प्रमाणावर वाहन कोंडी होत्या. दरम्यान पावसाळ्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करण्यास बंदी असतानाही रात्री उशिरापर्यंत चायनीजच्या गाड्या सुरू असल्याचा आरोप आहे. त्या संपूर्ण प्रकाराचे आयुक्त अभिनव गोयल यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित प्रभाग सहाय्यक आयुक्तांना कारवाईचे निर्देश द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून होते. तर डोंबिवली पूर्वच नाही तर डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभागातही फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रेल्वे स्थानक परिसर वगळता अंतर्गत रस्ते आणि चौकांमध्ये वडापाव, आईस्क्रीम, मोमोज आणि चायनीजच्या गाड्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचं चित्र आहे. गरिबाचा पाड्या परिसरातील दिवंगत राष्ट्रीय कुस्तीपटू परशुराम पाटील चौकातही मागील अनेक महिन्यांपासून फेरीवाल्यांचा वेढा असल्याचा आरोप. हातगाड्या आणि रस्त्यावर उभ्या केलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे वाहन चालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता आणि दीनदयाळ रस्ता हे रस्तेही संध्याकाळनंतर फेरीवाल्यांनी गजबजून जातात. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाईचा नियम सर्वांसाठी समान आहे का आणि प्रशासन या वाढत्या अतिक्रमणावर कधी ठोस कारवाई करणार असा सवाल आता डोंबिवलीकरांकडून उपस्थित केला जातोय. तर पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, डोंबिवली.